लॉकडाऊनच्या काळातील घरगुती ग्राहक, व्यावसायिक, उद्योजक व कारोबारी यांची वीज बिल माफ करण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली। लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय, उद्योग व कारोबार पूर्णतः बंद होते, त्यामुळे रोजगार सुद्धा बंद होते। म्हणून या काळातील वीज बिल माफ करून ग्राहकांना देण्यात आलेली विजेची बिले घेण्यात यावी व यापुढे 200 युनिट पर्यंत वीज बिल मोफत देण्यात यावी। विजेचा उत्पादन खर्च केवळ 2.5 रुपये असताना घरगुती ग्राहकांना सरासरी 7 रुपये प्रति युनिट व व्यावसायिक औद्योगिक व्यापाराला आकारले जाणारे 11.5 रुपये प्रति युनिट हे दर तातडीने निम्मे करण्यात यावे। विदर्भात गेल्या 3 वर्षात सततची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेती पंपाचे थकीत वीज बिल कायमचे संपविण्यात यावे। विदर्भातील शेतकऱ्यांना पूर्णवेळ दाबाची वीज देण्यात यावी व मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यात यावे। सोबतच लोडशेडिंग कायमची संपविण्यात यावी। अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या 10 तारखेला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात राज्य वीज महावितरण कंपनी व तहसील कार्यालय येथे निवेदने देऊन विदर्भातील 120 तालुक्यातील वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती नांदगाव खंडेश्वरचे तालुका समन्वयक दिनेश धवस, किशोर गावंडे, राम ढगे, संजय वानकडे, चित्रसेन डफाडे, नंदू गाडगे, संतोष खडसे, सागर उरगडे, धनराज खंडारे उपस्थित होते। मी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा तालुका समन्वयक म्हणून काम पाहतो। तर आमचं संपूर्ण विदर्भामध्ये 1 ते 10 तारखेपर्यंत वीज बिल वापसी आंदोलन हे 10 तारखेला आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे सब डिव्हिजन ऑफिसला निवेदन देणार आहे। त्या निमित्तानं आम्ही पूर्ण तालुक्यामधून नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधून विजेच्या बिलाची होळी केली। कोरोना असल्यामुळे 3 महिन्याचं बिल आम्हाला मुक्त करावं अशी आमची मागणी आहे। तसंच विदर्भातील वीज ग्राहकांना निम्मे दर करावे ही आमची खरी मागणी आहे। तर ही मागणी आमची पूर्णत्वास शासनाने आमचं हे कोरोना असल्यामुळे हे बिल भरावं आणि आम्हाला या विजेच्या बिलातून मुक्ती द्यावी असे मी शासनास विनंती करतो। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।